सर्वांना नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सरळ स्कूल पोर्टलवर शाळा स्तरावरील विविध समित्यांच्या अध्यक्षांची माहिती कशा प्रकारे अपडेट करायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहात. तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय यांनी एक पत्र पाठवलेलं आहे आणि या पत्राचा विषय आहे शाळा स्तरावरील विविध समित्यांच्या अध्यक्षांची माहिती सरळ पोर्टल अंतर्गत स्कूल पोर्टलवर अद्ययावत करण्याच्या सुविधाबाबतचे हे पत्र आहे. आपणा सर्वांना माहिती आहे शालेय स्तरावर आता सध्या 4 समित्या आहेत आणि या 4ही समित्याचे जे अध्यक्ष आहेत त्यांची माहिती आपल्याला सरळ स्कूल पोर्टलवर अपडेट करायची आहे. ती माहिती कशा प्रकारे अपडेट करायची आहे याविषयीची सविस्तर माहिती आता आपण पाहणार आहोत. त्यासाठी आपण आपल्या मोबाईलच्या क्रोम ब्राउझरमध्ये जायचं आहे. क्रोम ब्राउझरमध्ये गेल्यानंतर आपण educationmaharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यायची. या ठिकाणी दिसणाऱ्या पहिल्या वेबवर आपण काय करायचं, क्लिक करायचं आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं एक पेज येणार आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे टॅब आहेत. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर वर आपल्याला 3 डॉट दिसत आहेत. त्या 3 डॉटवर आपण काय करायचं, क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला विभागीय लिंक हा टॅब दिसेल, त्या टॅबवर आपण क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपण स्कूल पोर्टलवर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. सरळ स्कूल पोर्टलवर क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपला युजर ID, पासवर्ड आणि खाली दिसणारा कॅप्चा टाकून काय करायचं आहे, लॉग इन करायचं आहे. युजर ID, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून आपण लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर पहा अशा प्रकारचं एक पेज येईल. स्कूल एज्युकेशन अँड स्पोर्ट डिपार्टमेंटचं हे जर पेज पाहिलं तर आपल्याला या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे टॅब दिसत आहेत. वरच्या बाजूला पिवळ्या पट्टीमध्ये आपल्याला होम, बेसिक, डिव्हिजन अँड ॲड, माजी विद्यार्थी संघ, त्याचबरोबर प्रजासत्ताक दिन, सामूहिक कवायत आणि शालेय समिती माहिती अशा प्रकारचा एक नवीन टॅब आपल्याला या ठिकाणी उपलब्ध झालेला दिसत आहे. तर आपण आता शालेय माहिती समिती या टॅबवर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारची माहिती येणार आहे, शालेय समिती माहिती. आणि या ठिकाणी एक सूचना पण आहे, शाळेत कार्यरत असलेल्या सर्व समित्यांची संपूर्ण व अचूक माहिती प्रणालीमध्ये भरणे अनिवार्य असणार आहे. आणि खालच्या बाजूला जर पाहिलं तर आपल्याला क्रमांक, समितीचे नाव, पदनाम, समिती प्रमुखाचे नाव, भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजेच मोबाईल क्रमांक आणि खाली ॲड हे टॅब दिसत आहे. ॲड या टॅबवर आपण काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. ॲड या टॅबवर आपण क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे शालेय स्तरावर असणाऱ्या 4 समित्यांची नावं आलेली आहेत. तर यामध्ये शाळा व्यवस्थापन समिती, सखी सावित्री समिती, महिला तक्रार निवारण समिती, अंतर्गत तक्रार समिती तसेच विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती या 4 समिती शालेय स्तरावर सध्या कार्यान्वित आहेत. तर यामध्ये आपण सर्वप्रथम पहा शाळा व्यवस्थापन समिती. या ठिकाणी आपल्या पदनाममध्ये अध्यक्ष ऑलरेडी दिलेला आहे. तर आपल्याला या ठिकाणी अध्यक्षांचं नाव लिहायचं आहे. त्याचबरोबर त्यांचा मोबाईल क्रमांक देखील आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांचे नाव तसेच मोबाईल क्रमांक आपण ॲड केल्यानंतर या ठिकाणी सेव्ह या बटनावर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. सेव्ह या टॅबवर क्लिक केल्यानंतर पहा डाटा सेव्ह सक्सेसफुली अशा प्रकारचा आपल्याला या ठिकाणी मेसेज येणार आहे. त्यानंतर आपण ओके या टॅबवर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. ओके या बटनावर क्लिक केल्यानंतर पहा आपण शाळा व्यवस्थापन समितीच्या प्रमुखाचे नाव तसेच भ्रमणध्वनी यामध्ये सक्सेसफुली आपण सेव्ह केलेलं आहे. त्यानंतर एडिट या टॅबवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर दुसरी समिती असणार सखी सावित्री समिती. या मध्ये देखील आपल्याला सखी सावित्री समितीचे जे अध्यक्ष असणार आहेत, समिती प्रमुख, त्यांचं नाव लिहायचं आहे. तसेच त्यांचा मोबाईल क्रमांक देखील आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि सेव्ह या टॅबवर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. या ठिकाणी डाटा सेव्ह सक्सेसफुली झालेला आहे. प्रत्येक आपण एडिट या टॅबवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर महिला तक्रार निवारण समिती आणि अंतर्गत तक्रार समिती यांच्या देखील आपण समिती प्रमुखाचं नाव तसेच त्यांचा मोबाईल क्रमांक आपण या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि सेव्ह या टॅबवर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. या ठिकाणी डाटा सेव्ह सक्सेसफुली झालेला आहे. आता आपण पुन्हा एकदा एडिट या टॅबवर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती यांच्या समिती प्रमुखाचं नाव तसेच त्यांचा भ्रमणध्वनी म्हणजेच मोबाईल क्रमांक आपण या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि सेव्ह या टॅबवर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. सेव्ह या बटनावर क्लिक केल्यानंतर पहा डाटा सेव्ह सक्सेसफुली अशा प्रकारचा आपल्याला मॅसेज आलेला आहे. आपण ओके या बटनावर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर शालेय स्तरावर कार्यान्वित असणाऱ्या 4ही समित्याचे आपण अध्यक्ष आहेत किंवा प्रमुख आहेत त्यांचे नाव तसेच त्यांचे भ्रमणध्वनी आपण या ठिकाणी सक्सेसफुली अपडेट केलेले आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शालेय स्तरावर जे कार्यान्वित 4 समित्या आहेत त्यांच्या अध्यक्षांचे सरळच्या स्कूल पोर्टलला कशाप्रकारे मोबाईल नंबर तसेच त्यांचे नाव अपडेट करायचे याविषयीची संपूर्ण माहिती पाहिली. मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद.